सध्याची दृश्य आपण पाहतोय, गोव्यातले सगळे गुवाहाटीतले सगळे आमदार आता कामाख्या देवीच्या दर्शनाला निघालेले आहेत। ताजी ही दृश्य आपण पाहतोय, हॉटेलच्या आवारातून बस बाहेर पडताना दिसते आणि यात सगळे आमदार बसून कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत। 18 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असा कामाख्या देवीचा लौकिक आहे आणि नवसाला पावणारी देवी असा तिचा लौकिक असल्यामुळे हे आमदार आता नव सरकार भाजप सोबत यावं असं साकडं कामाख्या देवीला घालतील आणि त्यानंतर ते मुंबई मार्गे पणजीला रवाना होणार आहेत। या घडीची मोठी अपडेट, 3:30च्या सुमारास ते गुवाहाटीमधून मुंबईच्या दिशेने निघतील। मुंबई विमानतळा मार्गे ते पणजी इथं जाणार आहेत। या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय। सकाळीच एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन आले, तिथे त्यांनी आम्ही उद्या मुंबईत दाखल होऊ अशा स्वरूपाची माहिती दिली। मात्र आत्ता जी माहिती येते त्यानुसार भाजपनं या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यानुसार गोव्यामध्ये म्हणजे मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर त्यांना ठेवलं जाईल। ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला अचानक तासाभरात हे आमदार मुंबईत दाखल होऊ शकतील अशा बेतानं त्यांना ठेवण्यात येणार आहे। पुढचा सगळा संघर्ष टाळण्यासाठी दक्षता घेतली जाते। कदाचित ते मुंबईत आले तर शिवसेना जोरदार यांच्या विरोधात निदर्शनं करेल, काही कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकतील अशा घटना घडू शकतात आणि ही सगळी शक्यता लक्षात घेता आता या आमदारांना सुरक्षितरित्या गोव्याला ठेवलं जाणार आहे आणि अगदी गरज लागेल तेव्हा मुंबईत आणलं जाणार आहे। या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय। उद्या पहाटे गोव्यातून ते मुंबईकडे रवाना होऊ शकतात। आणि एक ताजी अपडेट समोर येते, गुवाहाटीतल्या आमदारांची बैठक सुरू झालेली आहे। ही मंदिरात जाऊन आल्यावर आमदारांची ही बैठक होणार आहे। एकनाथ शिंदे आमदारांची बैठक घेत आहेत। गुवाहाटीमध्ये ही सध्याची ताजी अपडेट, मुंबई, गोवा, दिल्ली आणि गुवाहाटी अशा हालचाली सुरू झालेल्या आहेत। बंडखोर आमदारांनी आता एक बैठक घेतलेली आहे। एकनाथ शिंदे काही वेळापूर्वीच कामाख्या देवीच्या दर्शनावरून परतलेले आहेत आणि मंदिरातून आल्यानंतर त्यांनी आमदारांची बैठक सुरू केलेली आहे। आता या बैठकीमध्ये काही मुद्दे चर्चेला येणार आहेत। उदाहरणार्थ उद्या नेमकी काय भूमिका घ्यायची आहे, कायदेशीर पेच प्रसंग काय निर्माण होऊ शकतात, सगळ्या शक्यतांवर चर्चा केली जाणार आहे आणि त्यातून नेमकी कोणती भूमिका घेईल हे या बैठकीत ठरवलं जाणार आहे। या घडीची ही मोठी अपडेट, गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांची आता हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। बैठक आहे, नेमकी रणनीती पुढची काय असू शकते यावर ही चर्चा होते, कारण कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात। आज जर फ्लोअर टेस्टला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आणि त्यावरून काही कायदेशीर पेच निर्माण झाला तर पुढची रणनीती काय असावी याची सुद्धा चर्चा या बैठकीत होणार आहे। त्याचबरोबर जर सर्वोच्च न्यायालयानं शिवसेनेची याचिका फेटाळली आणि उद्या फ्लोअर टेस्ट घेण्याचा मार्ग मोकळा केला तर काय भूमिका असेल, काय रणनीती असेल यावर सुद्धा सगळ्या शक्यतांवर विचार केला जाणार आहे आणि त्या दृष्टीनं अधिक आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय डाफ आपल्यासोबत जोडले गेले। संजय, असं कळतंय की एकनाथ शिंदेंनी आता बैठक सुरू केलेली आहे, सगळे आमदार, बंडखोर आमदार या बैठकीला उपस्थित आहे। कशा संदर्भात ही बैठक आहे? नक्कीच या सर्व बंडखोर आमदारांची आता बैठक या हॉटेल रेडिसनमध्ये गुवाहाटीमध्ये सुरू झालेली आहे आणि साधारणतः 12 वाजता या बैठकीनंतर हे सर्व आमदार जे आहेत हे हॉटेलमधून बाहेर पडणार आहेत आणि त्यानंतर हे कामाख्या देवीचं सगळं दर्शन जे आहे हे सगळे आमदार घेतील आणि इथून ते थेट विमानतळावर जाणार आहे। तिथे विशेष विमानानं म्हणजे 2 शक्यता आहे, एक मुंबई किंवा गोवा या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, कारण यांचं फ्लाईटचं बोर्डिंग जे आहे ते मुंबई झालं आहे, मात्र बुकिंग जे आहे ते गोव्यामध्ये झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे एक तर मुंबई किंवा गोवा या 2 ठिकाणी ते जाण्याची शक्यता आहे। मग आता कशा प्रकारे आपण या सगळ्या फ्लोर टेस्टला पुढे जायचं, कशा प्रकारे आपण फ्लोर टेस्टमध्ये सहभागी व्हायचं, आपली रणनीती काय असेल, किंवा मुंबईत गेल्यानंतर थेट मुंबईत जायचं की मुंबई बाहेर थांबायचं किंवा गोव्यात थांबून उद्या सकाळी लवकर मुंबईमध्ये पोहोचायचं, या सगळ्या गोष्टींवर चाचपणी जी आहे ती आता सुरू आहे, बैठक सुरू आहे आणि आता ही महत्त्वाची बैठक आहे, कारण अंतिम लढाई आता आहे। उद्या फ्लोर टेस्ट समजा या सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि उद्या फ्लोर टेस्ट झाली तर या सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। असं म्हटलं जातं आधी की हे सगळे आमदार जे आहेत ते कदाचित गैरहजर राहतील, मात्र आता हे सगळे आमदार जे आहेत ते इथून गुवाहाटीवरून आज निघणार हे नक्की झालेलं आहे। मात्र ते मुंबईत पोहोचणार की गोव्यामध्ये जाणार हे अजून निश्चित झालेलं नाही आहे। मात्र आता हे मुंबईत हे आमदार जे आहेत हे सर्व आमदार मुंबईमध्ये पोहोचणार आहे जर उद्या फ्लोर टेस्ट झाली तर, आणि या सगळ्या फ्लोर टेस्टमध्ये हे सगळे आमदार हे सहभागी होणार आहे हे मात्र निश्चित आहे। संजय, दुसरा एक मुद्दा असा आहे की आता काही वेळापूर्वी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि त्यावर आता संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे। ही बातमी या बंडखोरांपर्यंत पोहोचली आहे का? जर सर्वोच्च न्यायालयानं या उद्याच्या फ्लोअर टेस्टला स्थगिती दिली तर मात्र वेगळ्या परत हालचाली होऊ शकतात। सध्या या सगळ्या घडामोडींबाबत हे सगळे आमदार, त्यांना अपडेट्स येत असतील, त्यांचं काय म्हणणं आहे, काही बोलणं होऊ शकलंय का?
नक्कीच फ्लोर टेस्टचे आदेश दिल्यानंतर राज्यपालांविरोधामध्ये शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार हे जवळपास निश्चित होतं. अशा प्रकारचे संकेत त्यांनी आधीच आपल्या वक्तव्यामधून दिलेले होते. त्यामुळे आता ज्या वेळेस राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या त्यानंतर लगेच शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे आणि संदर्भामध्ये 5 वाजता रिझल्ट येणार आहे, निकाल येणार आहे. याही निकालाकडे या सगळ्या बंडखोर आमदारांचं लक्ष असणार आहे. ते लक्ष ठेवण्या सगळ्या निकालाकडे मात्र तरीही त्यांनी आपली तयारी जी आहे ती मुंबईत येण्याची केलेली आहे. कारण आज ना उद्या त्यांना मुंबईत यावं लागणार आहे. त्यामुळे उद्या तर फ्लोर टेस्ट होणार असेल किंवा नसेल तरीही जेव्हा केव्हा ही फ्लोर टेस्ट होईल तेव्हा आम्हाला या फ्लोर टेस्टमध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणून हे सगळे आमदार जे आहेत ते मुंबईत पोहोचतात आहेत. कारण बराच दिवस झाले हे सगळे आमदार जे आहेत हे आमदार आपल्या मतदारसंघापासून दूर आहेत, आपल्या राज्यापासून दूर आहेत. त्यामुळे आता कुठेतरी नाराजी जी आहे किंवा ती निगेटिव्हिटी जी आहे आमदारांबद्दल सुरू झालेली आहे. त्यामुळे ही निगेटिव्हिटी वाढू नये त्या अनुषंगानं हे आमदार सगळे मुंबईत येण्याच्या तयारीत आहेत. साधारणतः आज 3:30 वाजता हे विशेष विमानानं हे सगळे आमदार जे आहेत हे आमदार मुंबईमध्ये किंवा ही शक्यता पण आहे की गोव्यामध्ये सुद्धा हे आमदार जाऊन जर उद्या फ्लोर टेस्ट झाली तर त्या फ्लोर टेस्टमध्ये सगळे आमदार सहभागी होतील. अगदी संजय, आपण ही ताजी दृश्य दाखवतोय. संजय डाफ यांच्या माध्यमातून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. आत्ता काही वेळापूर्वी जी बैठक सुरू झालेली आहे त्यातली ही दृश्य आहे. अजूनही ही बैठक सुरू आहे. एकनाथ शिंदे बसलेले आहेत आणि नवे प्रतोद भरत गोगावले बाजूला उभे आहेत आणि आत्ता गुलाबराव पाटील या बैठकीला संबोधित करतायत, आपली भूमिका स्पष्ट करतायत. सर्व आमदार समोर बसलेले आहेत. ही ताजी दृश्य आपण पाहतोय, जी आत्ता बैठक सुरू आहे त्या बैठकीची ही ताजी दृश्य आपण पाहतोय. संजय, अजून एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे की असं बोललं जातं की हे सगळे आमदार सुद्धा आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. कशा पद्धतीने त्यांची पुढचं वेळापत्रक कशा पद्धतीने असेल? नक्कीच काल जेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांकडे गेले आणि राज्यपालांना त्यांनी हे सरकार अल्पमतात आहे त्यामुळे फ्लोर टेस्ट घ्यावी ही मागणी केली, त्यानंतर या सगळ्या हालचालींना वेग आला. या देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपालांच्या भेटीनंतर इथं गुवाहाटीमध्ये सुद्धा या सगळ्या बंडखोरांची बैठक झाली आणि त्यानंतर हालचालींना वेग आला. आणि आज सकाळी लवकर म्हणजे मीडियाचे सगळे प्रतिनिधी जे आहेत ते इथं हॉटेलच्या बाहेर पोहोचण्यापूर्वीच हे एकनाथ शिंदे हे थेट कामाख्या देवीच्या दर्शनाला आले आणि त्यानंतर आता ते हॉटेलमध्ये आहेत, त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर हे सगळे आमदार जे आहेत हे खाजगी बसेसमधून या कामाख्या देवीच्या दर्शनाला येणार आहे आणि इथून थेट ते विमानतळावर जाणार आहेत. त्यांचे फॅमिली मेंबर्स काही आमदारांची इथं आलेले आहेत. त्या फॅमिली मेंबर्सना थेट एअरपोर्ट जाण्याचे सूचना ज्या त्या देण्यात आलेल्या. मात्र आमदार इथं येणार आणि पुढची जी काही लढाई आहे त्या लढण्यासाठी आम्हाला बळ मिळावं यासाठी कामाख्या देवीला साकडं घालणार आणि त्यानंतर ते इथून साधारणतः 3:30 वाजता खाजगी विमानानं प्रस्थान करणार. अगदी संजय, दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. आणि आता हा जवळपास शेवटचा दिवस गुवाहाटीतल्या मुक्कामाचा म्हणता येईल, त्यामुळे गेल्या 5 ते 6 दिवसांपासून तू या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहेस, सगळ्या हालचालींवर नजर ठेवून आहेस. त्यामुळे आता शेवटचा हा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. सगळ्या अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आपण पाहतोय की संजय डाफ यांनी आता जी माहिती दिली काय प्रतिक्रिया द्याल? उद्या बहुमत काही निवडणार आहे. मराठीमध्ये पहिले सांगा काय. उद्या जे विश्वासदर्शक ठराव जो उद्या मांडला गेलेला आहे, उद्याच्या विश्वासदर्शक ठरावावरती नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे पाऊल उचललेलं आहे त्यामध्ये ते यशस्वी होतील असा मला पूर्णपणे ठाम विश्वास आहे. अपक्ष आमदार आहेत त्यांचं काय होईल? कारण की संजय मामा शिंदे असतील, श्यामसुंदर शिंदे असतील. मी सातत्यानं पाहत आलेलो आहे की सुरुवातीलाच आता मी तर सुरुवातीच्या पहिल्या दिवशीपासून अपक्ष आमदार असलो तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीला मी पाठिंबा दिलेला होता. अखंडपणाने तो आम्ही 7 अपक्ष आमदार शेवटपर्यंत आम्ही माननीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतोय. आणि हे जे उर्वरित अपक्ष आमदार आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणी किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या काही विषयामुळं थोडं जरी महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा दिलेला होता तरी सुद्धा ते मनानं माननीय फडणवीस साहेबांच्या पाठीशीच होते. आणि आता परिस्थिती बदलते म्हणल्यानंतर संपूर्ण अपक्ष आमदार हे माननीय फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभा राहतील 100%. आणि एक ताजी अपडेट समोर येते. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालीला वेग आलेला आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. राज्यपालांच्या भेटीनंतर आता राहुल नार्वेकर सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेला सागर बंगला आता राजकारणाचा केंद्रबिंदू झालेला आहे. सागर बंगल्यावर आता भाजपची
खलबत सुरू झालेली आहेत. या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय. राहुल नार्वेकर हे आत्ताच काही वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. राज्यपालांसोबत सातत्यानं भाजपचा संपर्क सुरू आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी रात्री 10:30 वाजता राज्यपालांची भेट घेऊन ह्या सरकार विरोधात एक पत्र दिलेलं आहे. या सरकारनं बहुमत गमावलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना बहुमताची चाचणी घेण्याचे निर्देश द्यावेत असं पत्र दिलं होतं आणि आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दुपारी 3 पर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. त्यामुळे आता सागर बंगल्यावर हालचालींना वेग आलेला आहे. भाजपनं आता बैठकांना सुरुवात केलेली आहे. अगदी काही तासच आता पूर्ण राजकीय नाट्य हे पूर्ण होण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत. शेवटचे काही तास हे नाट्य आता राहिलेलं आहे. उल्हास बापट यांनी या सगळ्या राजकीय पेच प्रसंगाबाबत काय भाष्य केलं आपण पाहूयात. राज्यपाल पदाचा दुरुपयोग इंदिरा गांधींच्या काळापासून चालू आहे, काही नवीन नाही. आता जे राष्ट्रपती राजवट लावली जाते ती राज्यपालांच्या शिफारसीवरनं प्रेसिडेंट लावतात. सरकारी या कमिशननी म्हटलं की 2/3 राष्ट्रपती राजवटी ज्या आहेत त्या राजकीय कारणाकरता लादल्या गेल्या आहेत. खरं कारण तसं काही नव्हतं. काही वेळा सुप्रीम कोर्ट ते रद्द करतात. आता उदाहरणार्थ उत्तराखंडमध्ये जी राष्ट्रपती राजवट आत्ता लावली ती सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवली. तेव्हा राज्यपाल पदाचा दुरुपयोग अत्यंत होतो आणि म्हणून तर सोलिप सोराबजीने पुस्तक लिहिलेलं पहिलंच वाक्य आहे की द मोस्ट पथेटिक पोझिशन अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द गव्हर्नर. कारण त्याला कुठल्याही क्षणी नेमता येतं, कुठल्याही क्षणी काढता येतं. एखाद्या पोस्टमनला काढायचं असेल तर मोठी प्रक्रिया आहे. राज्यपालांना काढायचं असेल तर दिल्लीहून फोन करून काढता येतं. त्यामुळे त्यांचं पद जे आहे ते संशयाच्या भोऱ्यात सापडलेलं आहे असं मला वाटतं. नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहतोय. असीम सरोदे यांनी काही वेळापूर्वी साम टीव्हीशी संवाद साधला होता आणि त्यांनी काही कायदेशीर बारकावे समजावून दिले होते. ते नेमकं काय म्हणाले होते आपण तेही पाहूयात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय संविधानातल्या कलम 174 नुसार आणि 175(2) नुसार राज्यपालांना विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचे पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळे त्याबद्दलची कायदेशीरता अगदी स्पष्ट आहे की राज्यपालांना ते अधिकार आहेत. पण केवळ एवढंच बघून चालणार नाही. कारण की 4 महत्वाचे कारण या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे की सगळ्यात पहिले तर 16 आमदारांना अपात्र करण्या संदर्भातली प्रक्रिया सुरू झाली होती, ज्या संदर्भात आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर नरळी झिरवळ जे आहे त्यांना अधिकार नाही आणि त्यामुळे ते अविश्वास ठराव त्यांच्यावर मांडण्यात आला बंडखोर उमेदवार आमदारांतर्फे. या दोन्ही प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पेंडिंग आहे. मग आपण जर पाहिलं की ते 16 आमदार आता जर फ्लोर टेस्ट घेतली तर बहुमत चाचणीमध्ये ते मतदान करू शकणार का, ते पात्र आहेत की अपात्र आहेत, हा प्रश्न टांगणीला लागलेला आहे. तो नक्की झाला पाहिजे तरच पुढची प्रक्रिया होऊ शकते. विधानसभेचं कामकाज बहुमताच्या संदर्भातलं चालवण्यासाठी उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ यांना अधिकार आहेत का, कारण का त्यांच्यावर अविश्वास ठराव याच बंडखोर आमदारांनी आणलेला आहे. मग त्या संदर्भात सुद्धा प्रकरण पेंडिंग आहे आणि म्हणून कोर्टाने 12 तारीख पुढची दिली होती की त्यापूर्वी सगळ्या अपात्र ठरवण्यात येण्याची प्रक्रिया असलेल्या आमदारांना संधी द्यावी त्यांचं म्हणणं मांडण्याची, त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून कोर्टाला सांगावं. मग आता हे पेंडिंग असताना अशा प्रकारे राज्यपालांनी घाईघाईने त्यांच्या अधिकारांचा वापर करणं तसं पाहिलं तर संयुक्तिक दिसत नाही. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सगळेच आमदार काही चार्टर फ्लाईटनी प्रवास करत नाही आहेत. तर अनेक आमदार हे दूर येणार आहेत मतदानासाठी, या बहुमत चाचणीसाठी. त्यांना येण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला का, पुरेसा वेळ दिला का, हा सुद्धा प्रश्न असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांचा विचार, याला आपण फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस असं म्हणतो की घटनाक्रम आणि परिस्थिती, याचा विचार सर्वोच्च न्यायालयामध्ये आता शिवसेनेने आव्हान दिलेलं आहे राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या निर्णयाच्या संदर्भात. आणि त्यावर हा विचार होत असताना हे 4-5 मुद्दे नक्कीच लक्षात घेतले जातील असं मला वाटतंय. सरोदीजी, असंही म्हटलं जात होतं महाविकास आघाडीकडून की परिस्थिती जैसे थेच ठेवा असे आदेश सुप्रीम कोर्टाचे होते, तरी सुद्धा राज्यपालांनी फ्लोर टेस्टचे आदेश काढले. हा सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याचं बोललं जात आहे, हे अयोग्य असल्याचं बोललं जात आहे. त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? बघा, जैसे थेची ऑर्डर जी दिलेली आहेत ना, त्याचा एक मजेशीर भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. जैसे थेची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे ते उमेदवार किंवा आमदार अपात्र नाहीत, त्यामुळे ते आमदार पात्र आहेत, ही परिस्थिती जैसे थे.
असा त्याचा अर्थ आहे. आणि तसंच अविश्वास ठराव जो मांडला होता नरहरी झिरवळवर, त्याची सुद्धा परिस्थिती जैसे थे, याचा अर्थ नरहरी झिरवळ अजूनही सभापती म्हणून काम करू शकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर कोणताही अविश्वास ठराव आलेला नाही अशा पद्धतीने परिस्थिती जैसे थे. आणि हा विचारच लक्षात घेऊन किंवा हा अन्वयार्थ लक्षात घेऊन राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून 174 आणि 175(2) नुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष सभागृह बोलवलेला आहे आणि तो त्यांना अधिकार आहे. आता या राज्यपालांच्या ऑफिस तर्फे अशा प्रकारचा प्रतिवादच केला जाणार आहे की आम्ही अधिकारांचा वापर केलेला आहे. जैसे ते परिस्थिती आहे म्हणजे ते आमदार अपात्र नाही आहेत आणि झिरवळ सुद्धा हे अविश्वास ठराव झालेला नसल्यामुळे ते सुद्धा सध्या पदावर कायम आहेत. आणि म्हणून जैसे ते परिस्थितीमध्ये मला राज्यपाल म्हणून कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ नये असे कोणतेही निर्देश दिलेले नाही आहेत. तर मी जो निर्णय राज्यपाल म्हणून घेतलाय तो बरोबर आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला जाऊ शकतो. आपण पाहतोय सरोदे काय म्हणत होते, महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे आता सध्या राजभवनावर दाखल झालेले आहेत. राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यातच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिलेत. तर शिवसेना सुद्धा सुप्रीम कोर्टात गेली आहे. संध्याकाळी 5 वाजता त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान आत्ता मुंबईत काही घडामोडी घडतायत त्या म्हणजे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे आता राजभवनात दाखल झालेले आहेत. भगतसिंग कोश्यारींची ते भेट घेणार आहेत. राज्य सरकारची बाजू तिथं ते मांडणार आहेत किंवा कायदेशीर बाबींबाबत राज्यपालांच्या कायदेशीर अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. काही महत्त्वाच्या घडामोडी आत्ताच्या घडीला मुंबईत घडतायत. आपण ही दृश्य पाहतोय. आशुतोष कुंभकोणी ॲडव्होकेट जनरल महाधिवक्ता आहेत राज्य सरकारचे, ते आत्ता राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत. राज्य सरकारची बाजू नेमकी काय आहे त्याबाबतची चर्चा ते करू शकतील. राजभवनाकडनं नेमके काय आदेश दिलेले आहेत त्याच्या कायदेशीर वैधतेबाबतच्या सुद्धा काही चर्चा होण्याची इथं शक्यता आहे. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. कुंभकोणी हे राजभवनात गेलेले आहेत आणि तिथं ते राज्यपालांशी भेट घेणार आहेत आणि राज्यपालांशी चर्चा करणार आहेत. ही दृश्य आपण पाहतोय राजभवनावर आशुतोष कुंभकोणी ज्यावेळेला दाखल झाले त्यावेळेची ही दृश्य.